सकाळ समूहाच्या अपेक्षा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये पर्यटन आणि संस्कृती या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील. नमस्कार सर. महाराष्ट्राच्या विकासामध्ये पर्यटनाचा खूप मोठा वाटा आहे किंवा खूप मोठा सहभाग आहे आणि महत्त्वाचा आहे पर्यटनाविषय. आणि महाराष्ट्राची पर्यटन संस्कृती सुद्धा जर आपण पाहिली तर ती वैविध्यपूर्ण आहे, विविधतेने समृद्ध आहे. तर अशा वैविध्यपूर्ण असलेल्या पर्यटन स्थळांकडे जास्तीत जास्त पर्यटकांना, मग ते देशीय असू देत किंवा विदेशी पर्यटक असू देत, तर जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सध्या काय केलं जात आहे? आपल्याकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तसा फार मोठा खजिना आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. अनेक प्रकारचं पर्यटनासाठी आपल्याकडे फार मोठा वाव आहे. या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोहोचवण्यासाठी, पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गांनी आपण कसोशीने प्रयत्न करत आहोत. यामध्ये शासनाचा मोठा सहभाग आहे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर ही जबाबदारी शासनाने दिलेली आहे. यामध्ये जाहिरात क्षेत्रात आपण मोठ्या प्रमाणात यावर्षी ज्याला ॲग्रेसिव्ह मार्केटिंग म्हणतात त्या पद्धतीने काम करतो आहे. अनेक टी व्ही चॅनल्सवरती आपण टी व्ही कमर्शियल्स आता सुरू केलेले आहेत. मागचे 3-4 वर्ष आपण टी व्हीवरती नव्हतो, ते आता आपण बऱ्यापैकी दिसायला लागलेलो आहोत आणि परिणामकारकरित्या जाहिरात होते आहे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची. प्रिंट मीडियामध्ये सुद्धा आपण ॲग्रेसिव्ह आता मार्केटिंग करतो आहोत. जगभरातली जी खूप महत्त्वाची नियतकालिका आहेत पर्यटनाशी संबंधित, त्यामधून आपण जाहिराती देतो आहे. आउटडोअर कॅम्पेन ज्याला म्हणतात, आपण देशांतर्गतच्या महत्त्वाचे जे विमानतळं आहेत, शहरं आहेत, त्या ठिकाणी कॅम्पेन केलेलं आहे. 2 संपूर्ण रेल्वे, एक उत्तर भारतात जाणारी आणि एक पूर्वेकडील राज्यांमध्ये जाणारी, त्या आपण संपूर्ण त्याच्यावर ब्रँडिंग केलेलं आहे महाराष्ट्र पर्यटनाचं. याशिवाय डिजिटल मार्केटिंगमध्ये आपण आता उतरतो आहे. रोड शोज आपण आता यावर्षी पहिल्यांदा भारतातल्या 10 महत्त्वाची जी शहरं आहेत तिथे रोड शोज प्लॅन केलेले आहेत. त्यापैकी हैदराबाद आणि दिल्ली इथले रोड शोज आपले चांगले झाले, सक्सेसफुल झाले. राहिलेल्या याच्यातसुद्धा आपण डिसेंबर अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीचं काम करतो आहे. त्या ठिकाणी त्या शहरात जाऊन तिथले स्टेक होल्डर्स जे आहेत पर्यटनातले, त्यांना आपण बोलवतो, मीडियाला बोलवतो, त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन देतो आणि महाराष्ट्रात काय काय बघण्यासारखं आहे, तिथे कसं जाता येईल, इन्फ्रास्ट्रक्चर आपण तिथे काय उभं केलेलं आहे, आणखी आपण काय करणार आहोत, याची संपूर्ण माहिती देतो. याशिवाय नुकताच आपण कॅनडातल्या क्युबेक राज्याशी करार केला, सामंजस्य करार, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि पर्यटनविषयक ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या निर्माण करण्याच्या संदर्भात. तसाच दुसरा करार आपण नुकताच जपानमधल्या वाकायामा प्रिफेक्ट बरोबर केलेला आहे आणि त्यातूनसुद्धा आपल्याला एक्सचेंजच्या माध्यमातून त्यांचे पर्यटक आपल्याकडे येणे, आपले पर्यटक त्यांच्याकडे जाणे, दोन्ही देशातलं जे एक्सपर्टाईज आहे यातलं त्याचं एक्सचेंज करणं, ट्रेनिंग पार्ट असेल, ह्या सगळ्यांच्या बाबतीत एकमेकांना सहकार्य करण्याचा करार आपण केलेला आहे. डेक्कन ओडिसी हे एक लक्झरी प्रॉडक्ट आपल्याकडे आहे, त्याचा पण माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी होते. महाराष्ट्रभर ती गाडी फिरते आणि देशी विदेशी पर्यटक त्यातून जातात आणि त्यातूनही महाराष्ट्राची ओळख होते. त्याशिवाय महाराष्ट्राचा एक रॉयल टच जो आहे तो अनुभवायला मिळतो आणि अशा खंडातली सर्वोत्कृष्ट रेल्वे म्हणून गेली 3 वर्ष तिला नामांकन मिळत आहे. महाराष्ट्र अनलिमिटेड नावाचं एक नियतकालिक सुरू केलेलं आहे, त्याला खूप ॲप्रिशिएट केलं लोकांनी. म्हणजे कॅम्पेनिंग किंवा ॲडव्हर्टाइजमेंट या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत आणि जी काही म्हणजे विकास कामं सुरू आहेत किंवा ज्या योजना सुरू आहेत, तर त्यात काय अडचणी येतात आणि या नक्की अडचणींमधून कसा मार्ग सध्या MTDC शोधत आहे? पर्यटनाचा जे काही पायाभूत सुविधा आहेत किंवा नवीन विकास कामं करायची असतील तर इतर यंत्रणांवर अवलंबून राहायला लागतं. याच्यात अनेक स्टेक होल्डर्स आहेत. पर्यटनाची ठिकाणं जंगलात असतात किंवा पुरातन वास्तू ह्या पर्यटकांसाठी आकर्षण असतं किंवा बीचेस असतात. तर या सगळ्यांचे वेगवेगळे कायदे आहेत.
जसा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, त्यांच्या अधीनस्थ काही नॅशनल मॉन्युमेंट्स आहेत, वारसा वास्तू. त्यानंतर राज्याचा पुरातत्व विभाग आहे, त्यांच्या अधीनस्थ काही वारसा वास्तू आहेत. तर तिथे ज्या काही सुविधा निर्माण करायच्या आहेत, पायाभूत सुविधा, किमान तिथे पिण्याचं पाणी, चांगले दर्जेदार टॉयलेट्स असणं आवश्यक आहे, त्याला जोडणारे रस्ते चांगले आवश्यक आहेत. तर ही कामं करताना त्या त्या यंत्रणांकडून आम्हाला परवानग्या घ्याव्या लागतात. त्यात थोडासा कालापव्यय होतो, पण समन्वय जर चांगल्या पद्धतीने साधला तर निश्चितपणे कामं होतात. प्रोटेक्टेड फॉरेस्ट असेल, रिझर्व्ह फॉरेस्ट असेल, सँच्युरीज असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा काही पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्या त्या कायद्याअंतर्गत भारत सरकारच्या, राज्य शासनाच्या त्या त्या खात्याच्या परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्यातून मग थोडासा वेळ जातो. परंतु समन्वय आमचा चांगल्या प्रकारे आहे आणि त्यातून सहकार्य सगळ्या खात्याचं मिळालं तर लवकरात लवकर ह्या सुविधा ज्याला आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा म्हणू, अशा निर्माण करू शकू.